नेक्स्ट क्लासिफिकेशन काय तर बघा, मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की जे सगळे सजीव आहेत त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं, सगळ्यात आधी आपल्याला 5 किंगडम मध्ये काय त्याचं वर्गीकरण करावं लागतं. पण काय सुरुवातीपासूनच हे सगळं वर्गीकरण माहित होतं का? किंवा सुरुवातीपासूनच बघा क्लासिफिकेशन करायचंय तर बेसिकली काय की फॅक्टर्स तुम्ही वेगळे कन्सिडर करा, तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने काय तर त्याचा वर्गीकरण करता येईल, बरोबर ना? पण आता जे जनरली जो क्लासिफिकेशन युज केला जातो तो हाच आहे, ज्यामध्ये काय तर 5 किंगडम आहे, है ना? मग हा जो 5 किंगडम आहे हा सुरुवातीपासूनच फॉलो केला जात आहे, असंच 5 वर्गीकरण असं नाहीये. या आधी पण काही सायंटिस्ट आले, पण आता जो जास्त युज केला जातो तो म्हणजे कोणता, तो 5 किंगडमचा आहे. आणि तो कोणी सांगितलं तर रॉबर्ट हार्डिंग विटाकर किंवा आर.एच. विटाकर म्हणतात. त्यांनी जे सांगितले, जे अमेरिकन परिस्थिती तज्ञ आहेत, जे इकॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी सांगितले. त्यांनी काय केलं तर 5 किंगडम मध्ये सगळी सजीवसृष्टी वर्गीकरण केली. ते कोणकोणते आहेत तर पहिला आहे जसा मोनेरा, दुसरा आहे काय तर प्रोटिस्टा, तिसरा आहे कौके म्हणजे फंगी, चौथा आहे वनस्पती म्हणजे प्लांटे आणि पाचवा आहे काय तर प्राणी म्हणजे अॅनिमेलिया. या 5 भागामध्ये वर्गीकरण केले. पण आर.एच. विटाकर यांच्या आधी अजून कोणते सायंटिस्ट येऊन गेले तर ते पण बघू बघा. 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनीच केलं की ती स्वसृष्टीमध्ये 2 सृष्टीमध्ये केली होती. कोणकोणत्या 2 सृष्टी? एक वनस्पती आणि एक प्राणी. बघा खूप आधीची गोष्ट आहे, म्हणजे 1735 खूप जुनी गोष्ट आहे. कदाचित मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दलचा एवढा अभ्यास झालेला नसेल, त्यामुळे यांनी काय केलं तर फक्त वनस्पती आणि प्राणी अशा फक्त 2 सृष्टीमध्ये त्याचं वर्गीकरण केलं. त्यानंतर हेकेल 1866 थोडे काही वर्षानंतर म्हणजे जवळपास 31 वर्षानंतर काय तर हेकेल या सायंटिस्टने काय केलं तर 3 सृष्टींमध्ये वर्गीकरण केलं. यांनी वनस्पती आणि प्राणी तसंच ठेवलं, पण कदाचित त्यांना थोडंफार मायक्रो ऑर्गॅनिझम बद्दलची माहिती झाली असेल किंवा अमिबाबद्दलची माहिती झाली असेल आणि म्हणून एक एक्स्ट्रा त्यामुळे आपण ती सृष्टी ऍड केली, ते म्हणजे काय तर प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये अमिबाच येतं, है ना? त्यामुळे येतं काय तर प्रोटिस्टा हा एक वर्गीकरण त्यांनी काय तर ऍड केलं. नेक्स्ट 1925 अजून जास्त डेव्हलप झालेला आहे. 1925 मध्ये कोण तर आता चॅटन या सायंटिस्टने काय केलं तर बघा 2च गट केले. 2 गट कोणते तर एक आहे आदि केंद्रकी आणि दुसरं काय तर दृश्य केंद्रकी. म्हणजे आता सायन्स मध्ये आपल्याला अजून जास्त डेव्हलप झाला आणि हे सगळे वनस्पती हे पेशींपासून सेल पासून तयार झालेले असतात. त्या सेल बद्दलची कदाचित इथं माहिती झाली असेल आणि म्हणून त्या सेलचा आधार घेऊन हे 2 वर्गीकरण केले. एक आदि केंद्रकी ज्याला प्रोकॅरियोटिक म्हणतात आणि दुसरा आहे दृश्य केंद्रकी जे युकॅरियोटिक आहे. कारण पेशींचं हे 2 प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. थोडक्यात सांगतोय मी तुम्हाला काय आहे तर बघा, युकॅरियोटिक म्हणजे काय की ज्यांच्या पेशी ह्या पूर्णपणे डेव्हलप झालेल्या आहेत. प्रत्येक त्या पेशींच्या ऑर्गन बद्दल भोवती सेल मेम्ब्रेन आहे, त्याचे ठळक ऑर्गन दिसत आहे, ठळक न्यूक्लियस दिसत आहे. तर अशा वेळेस आपल्याला काय म्हणते की ती कोणत्या प्रकारची पेशी आहे तर युकॅरियोटिक आहे. अदरवाईज बाकीच्या कोणत्या तर ह्या प्रोकॅरियोटिक आहे, असं आपल्याला काय तर असं आपल्याला म्हणता येईल. तर असे 2 प्रकार पडतात सेलचे आणि त्याच्या भरोश्यावर किंवा त्याच्या बेसिसवर काय तर हे चॅटनने 2 प्रकार केलेले आहेत. नेक्स्ट 1938 मध्ये आता कोणतर कोपलँड यांनी काय केलं तर 4 सृष्टी केलेल्या आहेत. कोणकोणत्या बघा, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. वनस्पती आणि प्राणी जे आधी होते कार्ल लिनियस किंवा हेगलने केले ते तसंच ठेवले. पण जे सूक्ष्मजीव होते त्यांचे बघा त्यांनी काय केलं तर मोनेरा आणि प्रोटिस्टा असे 2 भाग वेगवेगळे केले, है ना? आणि त्यानंतर मग 1969 मध्ये आर.एच. विटाकर यांनी 5 गटांमध्ये काहीतरी याची वर्गीकरण केलं. मोनेरा, प्रोटिस्टा ऑलरेडी आहेच, है ना? जे कोपलँडने केलं होतं त्यांनी एक एक्स्ट्रा ऍड केलं, ते म्हणजे काय तर फंगी आणि प्लांटे आणि काय तर अॅनिमेलिया म्हणजे वनस्पती आणि प्राणी ते तर आहेतच, है ना? त्यामुळे आता जो वर्गीकरण युज केला जातो तो आर.एच. विटाकर, सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचे, आर.एच. विटाकर 5 सृष्टीमध्ये त्यांनी वर्गीकरण केले. कोणकोणते सिक्वेन्सनीच लक्षात ठेवायचा आहे, कारण अभ्यास करायला फार सोपं जातं. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटे आणि अॅनिमेलिया, या सिक्वेन्स लक्षात ठेवा. 1969 ची गोष्ट आहे, ठीक आहे? अमेरिकन परिस्थिती तज्ञ होते. नेक्स्ट बघा, आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालीलप्रमाणे आहेत, है ना? कोणते आहेत तर ते आपण लिहू. बघा आधुनिक योजनेनुसार म्हणजे काय तर जे आर.एच. विटाकर आहे यांचीच 5 किंगडम मध्ये कोणते आहेत तर मोनेरा, त्यानंतर होते काय तर प्रोटिस्टा, त्यानंतर फंगी किंवा फंजाय म्हटले इथं, प्लांटी आणि काय तर अॅनिमेलिया, जो सेकंड ऑप्शन दिलेला आहे बघा. त्यामुळे आन्सर येणार काय तर फक्त ब. खालीलपैकी कोणता पर्याय, वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? फक्त ब. तेच इंग्लिशमध्ये इथे